नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण जबरदस्त अशा सूत्राबद्दल बोलणार आहोत. क ख ग. ऐकायला साधं वाटतंय ना? पण आजच्या धावपळीच्या आयुष्यातली सगळी गुंतागुंत सोडवण्यासाठी हा एक परफेक्ट रोडमॅप ठरू शकतो. चला तर बघूया काय आहे हे नेमकं. आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच, बरोबर? की आधी करिअर सेट करायचं, की समाजात नाव कमवायचं, की पहिलं स्वतःचं घर घेणं महत्वाचं आहे. इतके ऑप्शन्स आणि प्रेशर आहे ना, की नक्की सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. सगळा गोंधळच गोंधळ. आणि हीच तर आहे आजच्या आयुष्याची खरी धावपळ. आपण काय करतो, अनेकदा गोष्टी चुकीच्या क्रमाने करायला जातो आणि मग उगाच स्ट्रेस वाढत जातो. सगळ्यात मोठी गडबड कुठे होते माहितीये? आपण पाया पक्का करण्याऐवजी आधी नाव कमवायला जातो, एक भारी इमेज बनवण्याच्या मागे लागतो. मग होतं काय? फायनान्शियल आणि पर्सनल स्टॅबिलिटी यायला खूपच उशीर होतो. आणि आजकाल तर सोशल मीडियामुळे हा प्रेशर आणखीनच वाढलाय, नाही का? पण थांबा, या सगळ्या मॉडर्न गोंधळावर एक अगदी सोपा, सरळ आणि एकदम टेस्टेड उपाय आहे. आणि तो आपल्याला आपल्याच पूर्वजांनी दिलाय. तोच तो क ख ग ब्लूप्रिंट. आणि या आराखड्याचं जे प्रॉमिस आहे ना, ते खूप मोठं आहे. जुने जाणते लोक काय सांगतात माहितीये? की जर हे सूत्र नीट समजून घेतलं आणि त्याप्रमाणे वागलं तर तुमच्या आयुष्यात दुःख उरणार नाही. कमाल आहे ना? किती दिलासा देणारा वाक्य हे. चला तर मग बघूया या आराखड्याच्या 4 सोप्या पण अत्यंत महत्वाच्या पायऱ्या. आणि लक्षात ठेवा, याचा जो क्रम आहे ना, त्यातच सगळं रहस्य दडलंय. बघा, या 4 पायऱ्या लक्षात ठेवायला एकदम सोप्या आहेत. पहिलं क, कमावो आणि खावो. मग ग, गहने म्हणजे सिक्युरिटी. त्यानंतर घ म्हणजे आपलं घर. आणि सगळ्यात शेवटी येतं न, म्हणजे नाम, म्हणजे नाव, प्रतिष्ठा. आहे की नाही एकदम सोपा आणि लॉजिकल क्रम? ओके, तर पहिली आणि सगळ्यात बेसिक स्टेप आहे कमाव आणि खाव. म्हणजे काय? तर जेव्हा कोणी नवीन व्यवसाय किंवा नोकरी सुरू करतं, खास करून आजच्या काळात जिथे इन्कम फिक्स नसतं, तेव्हा सगळं लक्ष फक्त आणि फक्त पैसे कमवण्यावर आणि रोजच्या गरजा भागवण्यावरच असायला हवं. ह्या स्टेजला बाकी कसलाही विचार करणं म्हणजे सरळ सरळ गाडीच्या पुढे घोडा बांधण्यासारखं आहे, असं हा आराखडा सांगतो. बरं, एकदा का इन्कम स्टेबल झालं की मग येते दुसरी स्टेप, गहने. आता इथे गहने म्हणजे फक्त सोनं नाणं नाही हा, तर याचा अर्थ आहे अशी कोणतीही मालमत्ता जी तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कामाला येईल. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा एमर्जन्सी फंड आहे. आणि हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. या ब्लूप्रिंटमध्ये गहने म्हणजे हाऊसमोज किंवा चैन नाहीये, तर ही एक प्रॅक्टिकल आणि अत्यंत गरजेची सुरक्षा आहे, जी वाईट वेळेत आपल्याला आधार देते. आता फायनान्शियल सिक्युरिटी तयार झाली की येथे तिसरी पायरी, घर. आपल्या हक्काचं घर, जे फक्त 4 भिंती नसतात, तर ते आपल्या स्थिरतेचं, आपल्या सुरक्षितेचं प्रतीक असतं. आणि मग सगळ्यात शेवटी येते ती पायरी नाम, म्हणजे नाव, प्रतिष्ठा. जेव्हा कमाई, आर्थिक सुरक्षा आणि घर या तिन्ही गोष्टी सेट होतात, तेव्हाच समाजात नाव कमावण्याचा, आपली ओळख बनवण्याचा विचार करायचा. ह्या सगळ्या आराखड्यामागे एक गोल्डन रूल आहे आणि त्याचमुळे हा इतका प्रभावी आहे. आणि तो नियम एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. जोपर्यंत कमाई, सुरक्षा आणि घर या 3 स्टेप्स पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नावलौकिकाच्या मागे धावू नका. गाडी घोड्याच्या पुढे लावली की अपघात होणारच. इतका साधा आणि सरळ नियम आहे हा. इथे बघा, हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे क ख गचा सरळ, शांत आणि स्पष्ट मार्ग. आणि दुसऱ्या बाजूला आजची आपली धावपळ, जिथे आपण सुरुवातच प्रतिष्ठेपासून करायला बघतो आणि मग बाकी सगळं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो? चला, याचे महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात बघूया. ओके, तर एक एक करून बघू. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, आपल्या बेसिक गरजांना प्रायोरिटी द्या, म्हणजे कमाई आणि उदरनिर्वाह. दुसरं, सिक्युरिटी म्हणजे चैन नाहीये, तर ती एक प्रॅक्टिकल आणि गरजेची स्टेप आहे, हे लक्षात ठेवायचं. तिसरं, समाजात नाव कमवायच्या आधी स्वतःचं एक स्थिर घर असणं हे एक मोठं ध्येय आहे. आणि सगळ्यात शेवटी हे पक्कं लक्षात ठेवा की प्रतिष्ठा ही प्रवासाची सुरुवात नाहीये, तर प्रवास पूर्ण झाल्यावर मिळणारा तो एक सन्मान आहे. खरं सांगायचं तर ह्या क्रमाने गेलं ना की प्लॅनिंग सोपं होतं आणि आयुष्यातला फालतूचा स्ट्रेस आपोआप कमी होतो. म्हणजे थोडक्यात काय? तर हा आराखडा फक्त बाहेरून दाखवण्यासाठी एक इमेज बनवायला नाही सांगत, तर आतून खरं मजबूत आयुष्य कसं घडवायचं याचा मार्ग दाखवतो. आणि जाता जाता एक विचार, आजच्या या धावपळीच्या कॉम्प्लिकेटेड जगात आपण सतत नवीन उपाय, नवीन लाईफ हॅक्स शोधत असतो, नाही का?
पण कधीतरी असा विचार केलाय का की कदाचित सगळ्यात जुने, सगळ्यात सरळ आणि सोपे मार्गच आपल्याला सगळ्यात जास्त क्लॅरिटी देऊ शकतील? नक्की विचार करून बघा यावर.